तर बारामतीमध्ये मतदानाआधी पैशांचा पाऊस पडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे। पैसे वाटप केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे। पोलीस बंदोबस्तात पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोस्ट करून रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे आणि त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही रात्रभर सुरू होती असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलेला आहे आणि तसं व्हिडिओमध्ये दिसून येते जी बँक संध्याकाळच्या सुमारास बंद होते ती बँक रात्रीच्या सुमारास जेव्हा लाईट ऑन आहेत त्यावेळेला त्या बँकेचा दरवाजा खुला असल्याचं दिसतंय आणि त्याचबरोबर एका गाडीमध्ये 500-500च्या नोटा दिसतायत तर तिसरीकडे काही लोक हे चर्चा करताना दिसतायत। त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा दिसून येत आहेत आणि ही जी गाडी आहे ज्याच्यामध्ये 500-500च्या नोटा दिसतायत त्या गाडीमध्ये घड्याळ हे चिन्ह असलेला एक सदरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा सगळा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्माद म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला। पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते। म्हणजे पीडीसीसी बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला। आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल। पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले। हे काम निवडणूक आयोगाचं आहे। त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 7 विधानसभेच्या आणि 1 लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे। माझा उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही। कारण असताना दादांता पहिल्यापासून ह्या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्त्व देत नाही। हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्क्वॉड असतं, त्याच्यात पोलीस यंत्रणा असते, त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात, असे सगळे असतात। त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात। मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीची हाताळणी केली। मी एवढा विचार करत नाही। माझा भारतातल्या संविधानावर प्रचंड प्रेम आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मायमाप जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे। तिचा व्हिडिओ, त्याची वेळ आणि त्याचं हे माझ्याकडे आलेलं आहे तर मी ज्यांनी पाठवलं त्याला विनंती केली की बाबा रे तू हे पोलीस स्टेशन आणि इलेक्शन कमिशनला पाठव। कारण बाकीचं मला माहिती नाही। मी या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केलेलं आणि करत राहणार। रूल्स आर मेड टू बी फॉलोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।